7-12 उतार्यावर तुमचं नाव नाही, फार्मर आय डी निघत नाही, पीक कर्ज किंवा कर्जमाफीचा लाभ मिळत नाही, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. कारण राज्यातील तब्बल 2,31,000 शेतकऱ्यांसाठी सरकारनं एक मोठा निर्णय घेतला आहे. राज्यात अनेक शेतकरी प्रत्यक्षात जमिनीवर शेती करत आहेत, मात्र 7-12 उतार्यावर किंवा इतर अधिकारात त्यांचं नाव नसल्यामुळे त्यांना शेतकरी योजनांचा लाभ घेण्यात अडचणी येत आहेत. विशेषतः अशा शेतकऱ्यांचा ॲग्रिस्टेक तयार होत नसल्यानं त्यांना फार्मर आय डी मिळत नाही आणि त्याचा थेट परिणाम पीक कर्ज तसेच कर्जमाफीसारख्या योजनांच्या लाभावर होत आहे. ही गंभीर बाब समोर आल्यानंतर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक आता मोठा निर्णय घेतला आहे. 7-12 उतार्यावर किंवा इतर अधिकारात नाव नसलेल्या मात्र प्रत्यक्षात शेतकरी असलेल्या व्यक्तींना आता रेकॉर्डवर आणण्याचा मार्ग मोकळा करण्यात येणार आहे. राज्यात तब्बल 2,31,000 शेतकऱ्यांचे ॲग्रिस्टेक निघत नसल्याची माहिती समोर आली. यामागे वेगवेगळ्या प्रकारच्या तांत्रिक आणि महसूल नोंदीच्या अडचणी आहेत. यामध्ये सुमारे 50,000 शेतकरी मयत असून त्यांच्या जमिनीच्या नोंदी अद्यावत झालेल्या नाहीत, तर जवळपास 10,000 प्रकरणांमध्ये जमीन ही वडिलांच्या नावावर आहे, मात्र मुलाचे नाव 7-12वर लागलेले नाही. त्यामुळे प्रत्यक्ष शेती करणाऱ्या वारसाला ॲग्रिस्टेक मिळण्यात अडचणी येत आहेत. आता अशा शेतकऱ्यांकडून त्यांच्या जमिनीशी संबंधित सर्व आवश्यक कागदपत्र गोळा करून ती सहकार विभागाकडे पाठवण्यात येणार आहेत. यासाठी स्वतंत्र फॉर्मॅट तयार केला जाणार असून महसूल मंत्र्यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना 15 दिवसांच्या आत हे अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. देवस्थान, कबुलातदार, इनाम आणि वतन जमिनी असलेल्या शेतकऱ्यांसाठीही स्वतंत्र फॉर्म तयार करण्याची तयारी आहे. सहकार विभागानेही पात्र शेतकऱ्यांची यादी लावली असून ज्यांचा ॲग्रिस्टेक सध्या निघू शकत नाही अशा शेतकऱ्यांकडून पर्यायी कागदपत्र घेऊन त्यांचा प्रश्न सोडवण्याचा मार्ग शोधला जाणार आहे. एकट्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात 1,207 शेतकऱ्यांचे फार्मर आय डी अद्याप निघालेले नाहीत. म्हणूनच तुमच्या गावात किंवा कुटुंबात 7-12 असूनही नाव नसलेला, फार्मर आय डी न मिळालेला किंवा ॲग्रिस्टेकची अडचण असलेला शेतकरी असेल तर ही माहिती त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा. अशाच शेतकरी योजना, कर्जमाफी आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी चॅनेलला आता सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा.